यानंतर पुढची बातमी पुण्यातून। पुण्याच्या हडपसरमधील गोंधळे नगर परिसरात भीषण आग लागली। कालव्याच्या कडेला असलेल्या दुकानात सिलेंडरचा स्फोट होऊन ही भीषण आग लागली। काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि या आगीच्या विळख्यात परिसरातली इतर 4 ते 5 दुकानं सुद्धा सापडली। या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र स्टेशनरी दुकानासह इतर दुकानांतील फ्रीज, सिलेंडर, शेड आणि मोठ्या प्रमाणात साहित्य पूर्णपणे जळून खाक झालं। लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात येते। अथक प्रयत्नानंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आलं। हडपसरमधील गोंधळे नगर परिसरातली ही घटना आहे। दुकानातील सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही भीषण आग लागली आणि काही क्षणातच या आगीनं आजूबाजूच्या 4 ते 5 दुकानांना हवेत ओढून घेतलंय। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांच्याकडून। यशपाल, काय अधिक माहिती, सध्या काय स्थिती आहे? हेमाली, हडपसर भागातील गोंधळे नगर परिसरात कालव्यालगत काही दुकानं आहेत। त्या ठिकाणी वडापावच्या दुकानामध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। एकूणच या आगीची झळ आणि वरून उन्हाची झळ अशी आग भडकली आणि जवळपास 4 ते 5 दुकानांमध्ये ही आग पसरलेली आहे। आता अग्निशमन विभागाकडून त्या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या गाड्या आलेल्या आहेत, जवान आलेले आहेत। काही तासामध्ये पुढच्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। एकूणच या ठिकाणी वित्तहानी झालेली आहे, परंतु सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही। धन्यवाद यशपाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।